तुम्ही जर तर प्रीमियम व्हिडिओ पाहिला तो Instagramला खूपच ट्रेंडिंगला चाललेला आहे. त्याच्यावरती हे जे ट्यूटोरियल आहेत आपण क्रिएट केले हाच व्हिडिओ आहे तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण ह्यामध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्यूटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा व्हिडिओ आहे तो आपण CapCutमधून क्रिएट केलेला आहे. तर हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी CapCut तुम्हाला ते ओपन करायचं आहे. येथे तुम्ही बघू शकाल की येथे आपण CapCut ओपन केल्यानंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्ट ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं आणि बीटमा व्हिडिओ असेल सिलेक्ट करायचा आणि इथून ॲड करायचं. हा बीटमा व्हिडिओ येथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि खाली थोडं इथे स्क्रोल करायचं. तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. इथून सॉन्ग ॲड होऊन जाईल आपला. आता आपला हा जो बीटमा व्हिडिओ असेल त्यावरती क्लिक करायचा आहे. ह्या बीटमा व्हिडिओमध्ये आपण बीट दिलेले आहे तर ह्या बीट आपल्या जिथून पण चेंज होतील तिथून हा जो व्हिडिओ असेल इथून स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपली इथे चेंज होते तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि इथून स्प्लिट करायचं. पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती. त्याच्यानंतर दुसरी बीट आपली इथे चेंज होते. ठीक आहे, तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तर तुम्हाला शेवटच्या बीटमापर्यंत तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे. हा व्हिडिओ स्प्लिट केल्यानंतर असे वेगवेगळे भाग होऊन जातील. तर हे वेगवेगळे भाग झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला काय करायचे फोटो ॲड करून घ्यायचे. फोटो कसे ॲड करायचे ह्या लेअरवरती क्लिक करायचे. खाली थोडे ते स्क्रोल करा. रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथून फोटो सिलेक्ट करून ते ॲड करायचा. आणि नीट नसेल बसला तर दोन बटन इथून सेट करू शकता. अशा प्रकारे त्याच्या पुढच्या बीटला इथून वेगवेगळे इथून फोटो ॲड करून घ्यायचे. प्रत्येक बीटला वेगळा फोटो इथून ॲड करायचा. आपल्याला काय करायचं इथून मी काय करतो सर्व फोटो इथून बीट नसेल तर ॲड करून घेतो. तुम्ही पण घ्या आता सांगितलं तशा प्रकारे. येथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीट नसेल इथून ॲड करून घेतल्या परफेक्टमध्ये. तर आता तुम्हाला काय करायचं सिम्पली तर आपण काय करूया पहिल्यांदा फोटोला इफेक्ट इथून देऊन घेऊया. त्याच्यानंतर हे जे आपलं ओव्हरलेमधले फोटो आहेत ना खालून वर येतात आडवं तेडवं. ठीक आहे, ते आपण शेवटनं सांगूया. पहिल्यांदा आपला हा जो पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनचं ऑप्शन खाली मिळून जाईल त्यावरती क्लिक करून इनमध्ये यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल. ठीक आहे, इंक हा जो व्हिडिओ असेल इथून तुम्हाला इनमध्ये मिळून जाईल. जर इथून हा इफेक्ट नाही मिळाला तर सर्च करा डायरेक्ट. हा जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला इथे मिळून जाईल. इथून हा इफेक्ट स्लाईड करा. ह्याची लेंथ असेल खालची संपूर्ण याची अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या फोटोला पण हा इफेक्ट इथून स्लाईड करायच्यात. म्हणजे इथून आहे ना जे आपले ना 8 सेकंदापर्यंत फोटो आहे त्या सर्व फोटोला हा जो इंकचा इफेक्ट असेल इथून स्लाईड करायचा आहे. इनमध्ये हा जो इफेक्ट असेल इथून मिळून जाईल इंक स्मोकचा. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता 8 सेकंदाचे त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली ना कॉम्बोमधला बाउन्सी रशचा जो व्हिडिओ असेल इथून स्लाईड करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोला तोच सेम इथून इफेक्ट स्लाईड करायचा आहे कॉम्बोमधला. आता त्याच्या पुढचा हा फोटो आहे ना त्या फोटोला सिम्पली आपल्याला काय करायचं आहे कॉम्बोमधलाच पॉपिंग कॅन्डीचा जो व्हिडिओ असेल इथून स्लाईड करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोला पण करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला आणि त्याच्या पुढच्या फोटो. ठीक आहे, म्हणजे 11 सेकंद तिथल्या फोटोपर्यंत. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 12 सेकंद तिथला फोटो असेल त्या फोटो सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचा तो एक स्लाईड करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना इनमधला पेंडिंगचा जो व्हिडिओ असेल तो स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच क्रॉस सेकचा जो व्हिडिओ असेल तो स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचा जो एक स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच पेंडिंगचं इफेक्ट सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर आता सिम्पली पहिल्यांदा यायचं आहे. पहिल्यांदा आल्यानंतर तुम्हाला खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा व्हिडिओ वरती क्लिक करूया. तुम्हाला सिम्पली पार्टीच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल सेकचा इथून स्लाईड करायचा आहे. तिथं आपण स्लाईड करूया आणि बरोबरच्या नवरती क्लिक करा. ह्याच्या इफेक्टची लेंथ असे पहिल्या फोटोपासून हा जो आपला 8 सेकंद तिथला फोटो जिथं आपला संपत आहे तिथपर्यंत आणून ठेवायचे. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबरच्या नवरती क्लिक करायचं आहे. आणि पुन्हा पहिल्यांदा यायचं आहे आणि पुन्हा व्हिडिओ एक्टवरती क्लिक करून या पार्टीच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल तुम्हाला ब्लॅक फ्लॅश 2चा इथून स्लाईड करा. अशा प्रकारे बरोबरच्या नवरती क्लिक करा. ह्यासुद्धा इफेक्टची लेंथ असेल सिम्पली हा जो आपला आहे ना 8 सेकंद तिथला फोटो जिथं आपला संपत आहे तिथपर्यंत आणून ठेवायची. आणि हेच दोन सेम इफेक्ट आहे ना आपल्या सिम्पली 12 सेकंदाच्या फोटोपासून आपल्या शेवटच्या फोटोपर्यंत न्यायचे. ठीक आहे, ते तुम्हाला दाखवतो. इथे तुम्ही बघू शकाल की 12 सेकंद आपला तिथला फोटो आहे त्या तिथून शेवटच्या फोटोपर्यंत इथून हेच दोन इफेक्ट ॲड केले जे आपण पहिले ॲड केले. ठीक आहे, ते तुम्हाला इथून ॲड करून घ्यायच्यात. इथून हे इफेक्ट ॲड केल्यानंतर आता तुम्ही सिम्पली काय करायचं आहे इथे तुम्ही बघू शकाल की हा फोटो आपला खालून वर येतो तो कसा द्यायचा एकदा तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर पहिल्यांदा तुम्हाला आहे ना इथून हा जो फोटो असेल आपण डिलीट करूया इथून. तर इथून फोटो डिलीट केल्यानंतर पहिल्यांदा अशा वेळी यायचे हे तुम्हाला खाली ओव्हरलेचं ऑप्शन मिळून जाईल. ठीक आहे, त्यावरती क्लिक करा. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून तुम्हाला इथून एक फोटो ॲड करायचा आहे. तर आपण सिम्पली एक दाखवण्यासाठी एक फोटो घेऊया इथून. ठीक आहे, तर सिम्पली हा फोटो इथून ॲड केला. ठीक आहे, हा फोटो इथून ॲड केल्यानंतर खाली आणायचा अशा वेळी. ठीक आहे, खाली आणल्यानंतर तुम्हाला खाली थोडं इथं स्क्रोल करा आणि तुम्हाला रिमूव्ह इमेजेस ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करून ऑटो रिमूव्हलवरती क्लिक करायचं आहे. बॅकग्राऊंड रिमूव्ह झालं त्याच्यानंतर तुम्हाला स्ट्रोकचं ऑप्शन आहे खाली
त्यावरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली हा 2 नंबरचा इथून बॉक्स सिलेक्ट करायचा आणि ओपेसिटी संपूर्ण याची साईज तुम्हाला जेवढी ठीक वाटेल तेवढी ठेवायची. आपण इथे 50 ठेवली आणि कलर इथून तुम्हाला जो पण आवडेल इथून तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे, तर इथे आपण पांढरा ठेवून त्याच्यानंतर सिम्पली या एरोवरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या फोटोची लेंथ असेल सिम्पली हा जो आपला 8 सेकंद आहे तिथला फोटो जिथपर्यंत संपतो तिथपर्यंत ठेवायची. ठीक आहे, 9 सेकंदाच्या मागच्या फोटोपर्यंत. त्याच्यानंतर आता हे झाल्यानंतर आता सिम्पली आपल्या हा जो फोटो आहे ना ओव्हरलेवरचा त्यावरती क्लिक करायचं आहे. कीचा ऑप्शन आहे प्लेच्या शेजारी हा त्यावरती क्लिक करायचा आहे. पहिल्यांदा की दिली परत शेवटला येऊन ह्याच फोटोला एक की द्यायची. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि पहिली की तिथे येऊन फक्त हा फोटो अशा खाली ओढायचा. ठीक आहे, नॉर्मल म्हणजे संपूर्ण गेला पाहिजे खाली. आता इथून हा इफेक्ट म्हणजे इथून हा इफेक्ट लागून जाईल त्याला आपल्याला स्मूथ करण्यासाठी ग्राफचं ऑप्शन प्लेच्या शेजारी सिम्पली ग्राफवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली इथून हा जो बॉक्स असेल इथून स्लाइड करायचा. तर इथे आपण इथून हा बॉक्स इथून स्लाइड करूया. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ठीक आहे, अशा बाई इथून हा इफेक्ट मिळून जाईल आपल्या फोटोला. आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, हा जो आपला 11 सेकंद आहे तिथला फोटो आहे ना, आता इथून हे जे फोटो आहे ना आपले इकडून येतात तिकडून. ठीक आहे, चारी बाजूने येतात. ठीक आहे, ते कसे करायचे तुम्हाला मी सांगतो 1-2 फोटोला, त्यानुसार तुम्ही करू शकता. अगदी सोपं आहे. ठीक आहे, तर पहिल्यांदा हा जो फोटो असेल ना आपला इथून ॲड केला आहे. ठीक आहे, हा डुप्लिकेट करायचा आहे. इथे डुप्लिकेट केल्यानंतर पुढे येऊन जाईल फोटो आल्यानंतर ओव्हरलेच ऑप्शन आहे. त्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओव्हरलेच ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं. खाली फोटो आला त्याच्यानंतर अशा इथून हा फोटो काय करायचा आहे, त्याच्या मागचा फोटो आहे ना हा म्हणजे हा आपला 12 सेकंदाचा फोटो झाला तिथला, त्याच्या मागचा हा फोटो 11 सेकंदाचा आहे. तर त्याच्या निम्म्या भागापर्यंत आणून हा फोटो ठेवायचा आहे आणि सिम्पली हा इथून स्पीड करून जो पण एक्स्ट्रा पार्ट असेल इथून डिलीट करू शकता. त्याच्यानंतर अशा इथून वाढवायची लेंथ आणि ॲनिमेशनवरती क्लिक करून जो आपण इफेक्ट सिलेक्ट केला इथून अनसिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, इथून हा फोटो आहे ना त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली तुम्हाला सिम्पली रिमूव्ह जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. ऑटो रिमूव्हवरती क्लिक करून बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं आहे. स्टोक इथून तुम्हाला द्यायचा असला देऊ शकता, तर मी इथे नव्हतं दिला, चांगलं नव्हतं वाटत. त्याच्यामुळे जर तुम्हाला आवडला तुमच्या फोटोला सूट झाला तर इथून तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, हा जो फोटो आहे ना त्यावरती क्लिक करायचा आहे. पुन्हा की इथे द्यायची, ह्याच फोटोच्या शेवटला इथे की द्यायची. ठीक आहे, अशा पाहिजे. पहिल्या कीपाशी येऊन तुम्हाला आहे ना लेफ्टला न्यायचा असला हा फोटो लेफ्टला न्यायचा, राईटला न्यायचा असला राईटला न्यायचा. ठीक आहे, तर इथून आपण अशा इथून ह्या साईडला नेऊया अशा प्रकारे. त्याच्यानंतर आता इथून हा फोटो येतो. ठीक आहे, आणि आता आल्यानंतर आता सिम्पली फोटोच्या मध्येहून इथे ग्राफचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा आणि तुम्हाला सिम्पली फ्लो 3चा जो ग्राफ असेल इथून हा बॉक्स इथून सिलेक्ट करायचा. त्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ते तुम्ही बघू शकाल की इफेक्ट कसं काय लागला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. आता आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली हाच प्रोसेसने करायचे. फक्त हा जो फोटो असेल आपण इथून लेफ्ट साईडला नेलेला आणि इथे आपल्या वरती न्यायचा. ठीक आहे, तो कसा करायचा सिम्पली आता हे आपण लेफ्ट साईडला नेलेलं का नाही अशा प्रकारे. तर सिम्पली ते आल्यानंतर ही जी असेल इथून अशा प्रकारे असेल ना तो फोटो फक्त असा वरती नेल्यानंतर येऊन जाईल. ठीक आहे, नॉर्मल इथून बघू शकाल. ओके, इथून बघितलं ना आपला ही आपली की चुकली. ठीक आहे, तर इथून अशा प्रकारे ना येतोय. ठीक आहे, इथून बघू शकाल अशा प्रकारे. तर इथून हा वरतून पण करू शकता आणि चारही साईडने तुम्ही इथून करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे. ह्या साईडने आणायचं असेल इथून करू शकता अशा प्रकारे, राईट लेफ्ट. ठीक आहे, ओके, अशा प्रकारे. आणि खालून आणायचं असलं खालून पण करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे. तर इथून बघू शकाल की अशा वेळी चारी बाजूने इथून करू शकता. हे आपल्याला काय करायचं आहे, 12 सेकंदात तिथल्या फोटोला आपल्याला लेफ्टला न्यायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली त्याच्या पुढच्या वरून त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोला आहे ना आपल्याला सिम्पली राईटने आणायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली त्याच्या पुढच्या फोटोला खालून आणा आणि आपला शेवटचा फोटो असेल ना त्याला सिम्पली हा जो फेड असेल तो इथून मी एकदा देऊन दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, आता समजलं कशा प्रकारे द्यायचा आहे. तर आपल्याला सिम्पली हा जो फोटो असेल इथून आपण ते करूया की याच्या घालूया. त्याच्यानंतर इथून अशा इथून परफेक्ट बसूया. तर इथून हा फोटो झाल्यानंतर आता ह्याचं तर रिमूव्ह बीजीवरती क्लिक करून तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं आहे. बॅकग्राऊंड रिमूव्ह झाल्यानंतर ह्या फोटोच्या पहिल्यांदा इथे की द्यायची, ह्याच फोटोच्या शेवटला इथे की द्यायची. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि हा फोटो सिम्पली पहिल्या की बसवून लहान करा अशा प्रकारे. ओके, इथपर्यंत बस आहे. त्याच्यानंतर ग्राफवरती क्लिक करून फ्लो 3चा जो ग्राफ असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ते एकदम बघू शकाल की कसं काय आपल्या फोटोला इथून इफेक्ट लागलेला आहे. ओके, अशा प्रकारे. तर आता इथून मला समजलं कशा प्रकारे इफेक्ट द्यायचे हे ते.
तर इथून देऊन घ्यायचे. तर आता तुम्हाला सांगितलं इथून हे इफेक्ट दिल्यानंतर इथून हा जो व्हिडिओ असेल आपला इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्ट ऑप्शन दिलेला आहे त्यावरती क्लिक करा आणि इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून अशा एक्सपोर्ट होऊन जाईल.